रुईमधलं 90वं स्वच्छता अभियान आहे. अ, जे की मी नगरसेवक झाल्यापासून आम्ही दर रविवारी स्वच्छता अभियान घेत होतो रुईमध्ये. आम्हाला असं वाटायचं की बारामती एवढं नीट अँड क्लीन आहे. तसं रुईमधला पण जो गावचा परिसर आहे, जो समोरचा आहे तो स्वच्छच असतो. म्हणजे जर कोणी आलं तर. पण आजूबाजूला आहे एखाद्या गल्लीमध्ये असेल, इकडे रुई सावळ रोडचा मेन रोड असेल, तिथे की खूप कचरा असतो. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी. मी जेव्हापासून स्वच्छता अभियान घेते तेव्हापासून माझे सासरे असतील, रुईमधले काही ग्रामस्थ असतील, पुढारी लोक असतील, आपले नगरपालिकेचे काही कर्मचारी असतील, या सगळ्या आपल्या नगरपालिकेच्या महिला असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही दर रविवारी स्वच्छता अभियान घेत असतो रुईमध्ये. त्याचा एकच उद्देश आहे की लोकांनी रस्त्यावरती कचरा नाही टाकला पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकला की त्याची दुर्गंधी होते, तो वाऱ्याने उडून जातो किंवा त्याच्याने काही आजार पसरतात. तर त्याच्यासाठी आपल्याला की रस्त्यावरती कचरा नाही टाकायचा. रुईमध्ये जे आम्ही स्वच्छता अभियान घेत असतो ते ह्याच्या आधी एवढ्या वर्षांमध्ये कधीच रुईमध्ये कुठलंही स्वच्छता अभियान झालेलं नाही. जेव्हापासून आपली नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्याच्यानंतर आपले आरोग्य सभापती असतील, त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रुईमध्ये स्वच्छता अभियान घेत आहोत. कितवं शिबिर आहे? हे 10वं 11वं शिबिर आहे, जे आम्ही दर रविवारी घेत असतो या रुईमध्ये. शिबिराच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आव्हान? या शिबिराच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू की हे लोक पण जे आहेत, जे नगरपालिकेचे जे एवढ्या उन्हामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून कधी 7च्या आधीपासून एवढ्या दुपारच्या उन्हामध्ये पण एवढं काम करत असतात. तर ते लोक एवढं काम करतात, तर तुम्ही ऍटलिस्ट कधीतरी जाता येताना बघत असेल की एवढ्या उन्हात हे लोक काम करतात, मग आपण हा कचरा नाही टाकला पाहिजे. मग तिथे आम्ही बऱ्यापैकी ठिकाणचा कचरा गोळा केलेला आहे, उचललेला आहे. या ठिकाणी परत कचरा टाकू नये यासाठी आम्ही तिथे बोर्ड पण लावतोय. पण ते बोर्ड लावलेले असताना पण जर तुम्ही तिथे कचरा टाकत असाल आणि हे नगरपालिकेच्या निदर्शनास आलं तर ते त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई करतील. त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप नाही करू.